नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं नवीन एका व्हिडिओमध्ये। तर मित्रांनो, तुम्हाला तर माहिती आहे आपल्या व्हिडिओमध्ये ऑडिओची क्वालिटी किंवा ऑडिओ किती महत्त्वाचा आहे ते। तर मित्रांनो, आज मी तुम्हाला त्याच्याबद्दल सांगणार आहे, कारण आपण ॲमेझॉनवरून एक वस्तू अशी की जी ऑडिओ आपला क्वालिटी सुधारावी म्हणून आपण एक माईक विकत घेतला आहे। मित्रांनो, त्याची अनबॉक्सिंग आपण अगोदरच केली। तर मित्रांनो, हा माईक आपण ॲमेझॉनवरून विकत घेतला आहे। त्याची क्वालिटी तुम्हाला तर आता समजतच असेल, कारण तो माईक आपण इथे लावलेला आहे। त्याची क्वालिटी कशी आहे ती तुम्हाला समजतच असेल। आपण नॉईज रिडक्शन वगैरे अजून याचं चालू केलं नाही, ऑन केलं नाही। तर मित्रांनो, महत्त्वाचं म्हणजे असं की हा किती प्राईजला आहे ते मी तुम्हाला शेवटी सांगेन। चला तर मग मित्रांनो, आजच्या या व्हिडिओला सुरुवात करूया। ओके, तर मित्रांनो, हा आहे ग्रेनारोचा P11 हा माईक। तर हा आहे ओपन बॉक्स। मित्रांनो, ही चार्जिंग केस। तर मित्रांनो, यावरती तुम्हाला आपल्याला चार्जिंग केस किंवा चार्जिंग किती झाली वगैरे हे बघायला भेटते, डिस्प्ले बघायला भेटतोय। तसंच मित्रांनो, यामध्ये आपल्याला 2 माईक भेटतात आणि एक रिसिव्हर। म्हणजेच मित्रांनो, यामध्ये आता मी सध्या मोबाईलला लावला आहे, एक रिसिव्हर भेटतो। तसंच मित्रांनो, तुमच्याकडे जर आयफोन असेल तर लाइटनिंग OTG सुद्धा आहे। आणि मित्रांनो, यामध्ये चार्जिंग करण्यासाठी आपल्याला एक चार्जिंग केबलसुद्धा बघायला भेटते। ओके, तर मित्रांनो, आता आपण याचं नॉईज रिडक्शन वगैरे अजून ऑन केलेलं नाही। आपण त्याचं नॉईज रिडक्शन किती प्रमाणात होतंय ते चेक करूया। ओके, तर मित्रांनो, याचं नॉईज रिडक्शन करण्यासाठी या ठिकाणी तुम्हाला डिस्प्लेवरती दिसतच असेल, म्हणजे हे डिस्प्ले त्याचा। तर मित्रांनो, नॉईज रिडक्शन करण्यासाठी आपल्याला यावरती ना एकदा क्लिक करायचं आहे। एकदा क्लिक केलं आणि ही या ठिकाणी जी लाईट आहे ती जर लागली तर म्हणायचं मित्रांनो, फर्स्ट लेवलचं नॉईज रिडक्शन चालू आहे। एकदा झपकली की फर्स्ट नॉईज रिडक्शन चालू आहे। नंतर मित्रांनो, पुन्हा एकदा क्लिक करायचं आहे। ओके, 2 वेळेस लाईट झपकते। तर मित्रांनो, याचं समजायचं की 2 वेळेस म्हणजेच 2 लेवलचं नॉईज रिडक्शन यामध्ये ऑन आहे। तर मित्रांनो, 2 लेवलचं नॉईज रिडक्शन तुम्ही बघू शकता। अशा पद्धतीने आपलं नॉईज रिडक्स होतोय किंवा नॉईज वगैरे किती येतोय आता मला तर माहीत नाही, कारण मी शूट करतोय त्यामुळे मला तर आवाज माहीत नाही, तुम्हाला कळत असेल। नंतर मित्रांनो, पुन्हा टच केलं तर मित्रांनो, आता आपलं 3 लेवलचं नॉईज रिडक्शन सुरू आहे। तर मित्रांनो, हे 3 लेवलचं नॉईज रिडक्शन कशा पद्धतीने बघू शकता। आता हवेचा आवाज, हवा सुटले, त्यामुळे मित्रांनो तुम्हाला समजतच असेल, आणि इकडं पक्ष्यांचा गोंगाटसुद्धा चालू आहे। ओके, तर मित्रांनो, हे 3 लेवलपर्यंत आपण नॉईज रिडक्शन करू शकतो। नंतर मित्रांनो, जर आता हे आपलं नॉईज रिडक्शन यामध्ये चालू नाही, ऑन नाही, तर आपण 1 वरती नॉईज रिडक्शन ठेवूयात। तर नॉईज रिडक्शन 1 वरचं पण तुम्हाला कळतच असेल की आजूबाजूचा थोडासा आवाज येतो, परंतु मित्रांनो, नॉईज रिडक्शन 1 यामध्ये आपला आवाज कंप्रेस वगैरे होत नाही। तसं नॉईज रिडक्शन 3 मध्ये आपला आवाज थोडासा कंप्रेस होतो। ओके, आणि मित्रांनो, अजून एक असा फीचर्स यामध्ये, आपण जर हे बटन, हे पिवळं बटन जर 2दा क्लिक केलं तर मित्रांनो आपला आवाज म्यूट होतो। आणि जर आपण 3 वेळेस जर प्रेस केलं तर मित्रांनो आपला आवाज रिव्हर्ब, म्हणजेच मित्रांनो डबल आवाज होतो, किंवा बघू शकता, दाखवतो तुम्हाला कशा पद्धतीने। तर आता आपला आवाज 2दा क्लिक करतो, 2दा क्लिक केल्यावर आपला आवाज म्यूट होणार आहे। ओके, आता तर तुम्हाला आवाज येत असेल। आता आपण 3दा क्लिक करू आणि रिव्हर्ब मोड, थोडासा आवाज आपला असं गुंजल्यासारखा आवाज येतो। तर मित्रांनो, आपण 3 वेळेस प्रेस करू, 1 2। ओके, आता तुम्हाला कसा आवाज येतोय मला तर अद्याप माहीत नाही। ज्यावेळेस मी एडिट करेल त्यावेळेस मला कळेल की माझा आवाज कसा येतोय। ओके, हे पक्षी आहेत ना, खूप ओरडतात सकाळ सकाळ। तर कसा आवाज येतोय? नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं नवीन एका व्हिडिओमध्ये। छान आवाज येतो ना? ओके, तर मित्रांनो, आता आपण आहे ना ह्या माईकचा डिस्टन्स चेक करूयात। आपण आहे ना थोडंसं चालत जाऊयात, जर किती प्रमाणात हा माईक कॅप्चर करतोय ते बघूयात। आता आपण बराचसा दूरवर आलेलो आहोत, किंवा आपण इकडे थोडंसं अजून लांब जाऊयात। आणि मित्रांनो, आपण असं मागून फिरलोय, त्यामुळे मित्रांनो आवाजाची क्वालिटी मध्ये ब्रेक होतोय की नाही। आता आपण मोबाईलपासून आहे ना बराचसा दूर आहे, तुम्हाला दिसत असेल, खूप दूर आहे। तर मित्रांनो, याचा आवाज ब्रेक होतोय की नाही मला तर वाटतं, कारण मी ज्यावेळेस आहे ना रिव्ह्यू वगैरे बघितले त्यावेळेस मित्रांनो याचा आवाज आहे ना बराचसा दूरपर्यंत कॅप्चर होतोय।
कमीत कमीत कंपनी क्लेम करते 15 ते 16 मीटरपर्यंत हा आवाज कॅप्चर करू शकतो. आता आपण कमीत कमीत 10-12 मीटरपर्यंत तर गेलोच असेल, नक्कीच गेलो असेल. तर मित्रांनो बघू शकता याचं आवाज ब्रेक वगैरे झाला की नाही आणि कसा वाटला तुम्हाला याचा डिस्टन्स वगैरे. नक्कीच आता मी तर काय बघितलं नाही, परंतु ज्यावेळेस आपण एडिट करेल त्यावेळेस समजेलच. ओके, तर मित्रांनो एवढे फंक्शन आपल्याला या माईकमध्ये बघायला भेटतात आणि आवाजाची क्वालिटी तुम्ही चेक करू शकता किंवा तुम्हाला समजतच असेल. आपण आवाज अजिबात एडिट करणार नाही. ओके, तर मित्रांनो आपण शेवटपर्यंत आपला व्हिडिओ आलाच आहे. तर मित्रांनो हा माईक आपल्याला ॲमेझॉनवरती कमीत कमी 2200 ते 2300 रुपयाला भेटून जातो. कारण मित्रांनो याची ज्यावेळेस मी अगोदर चेक करत होतो, ज्यावेळेस त्याचं फंक्शन बघत होतो त्यावेळेस मित्रांनो तो आपल्याला 1800 ते 1900 रुपयाला असं काहीतरी होता. परंतु आता मित्रांनो त्याची जी प्राईज आहे ना ती 2200 ते 2300, कारण मी स्वतः 2299 रुपयाला खरेदी केला आहे. म्हणजेच मित्रांनो आपला 2300ला हा माईक पडला आहे. तर मित्रांनो त्याची प्राईज आहे ना कमी जास्त होत राहते. तर मित्रांनो कशी वाटली या माईकची क्वालिटी, आणि तुम्हाला जर घ्यायचा असेल तर मित्रांनो डिस्क्रिप्शनमध्ये लिंक आहे. तर ओके मित्रांनो हा व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा आणि ह्या व्हिडिओच्या खाली कमेंट्स करा. या चॅनलवरचे व्हिडिओ पाहत जा. चला मग भेटूयात पुढील एका नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद, थँक्यू आणि बाय बाय.